आजकाल बघा ना, पिझ्झा, बर्गर, सोडा या सगळ्यांच्या गर्दीत आपण इतके हरवून गेलोय की आपल्याच पूर्वजांनी किती शास्त्रीय पद्धतीने तयार केलेले पदार्थ होते हे आपण अक्षरशः विसरून गेलो आहोत. खास करून महाराष्ट्राच्या मातीतले असे पदार्थ जे आपल्या हवामानानुसार बनवले होते आणि जे आरोग्यासाठी खरं तर एखाद्या औषधापेक्षा कमी नव्हते. चला तर मग आज आपण मिळून आपल्या ह्याच अनमोल वारशाचा पुन्हा एकदा शोध घेऊया. हा प्रश्न खरंच आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवं. आपण आरोग्याऐवजी प्रसिद्धी निवडतोय का? म्हणजे बघा, एका बाजूला आहे आधुनिक फास्ट फूडचं ते चकचकीत आकर्षण आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या पारंपरिक पदार्थांमधलं ते हरवलेलं अनमोल ज्ञान. आपण नक्की निवडतोय काय? हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला काय आहे तर पिझ्झा, बर्गर, सोडा म्हणजे जागतिक आणि पूर्णपणे प्रक्रिया केलेले पदार्थ. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर आपले पारंपरिक पदार्थ, हवामानानुसार बनवलेले, औषधी गुणधर्मांचे, स्थानिक आणि पूर्णपणे नैसर्गिक. या दोन्हीमध्ये खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. तर मग आता या समस्येवर उपाय शोधूया. महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरातले असे 5 हरवलेले सुपरफूड्स पुन्हा एकदा शोधून काढूया, जे आपलं आरोग्य परत मिळवण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. या यादीतला आपला पहिला पदार्थ आहे आंबील. आता आंबील म्हणजे फक्त एक साधं पेय समजू नका. हे एक नैसर्गिक प्रोबायोटिक आहे. हो, आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी तर हे एक वरदानच आहे. आणि गंमत बघा, आपण आजकाल त्या जाहिरातींना भुलून कितीतरी महागडी योगर्ट ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स पितो. पण खरं सत्य काय आहे तर आपल्या घरात अगदी ज्वारी किंवा नाचणीपासून बनणारी ही आंबील शरीराला नैसर्गिक थंडावा देते आणि आपली पचनशक्ती सुधारते. म्हणजे बघा, त्या महागड्या पेयांपेक्षा हा कितीतरी पटीने उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. चला आता वळूया आपल्या दुसऱ्या सुपरफूडकडे. ते आहे कुळीथ. याला इंग्रजीमध्ये हॉर्स ग्रॅम असंही म्हणतात आणि याची ओळखच मुळी त्याच्या शक्तिशाली औषधी गुणधर्मांमुळे आहे. दुर्दैवाने कुळीथकडे नेहमी गरिबांचे अन्न म्हणून बघितलं गेलं आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झालं. पण आता विज्ञानानं हे सिद्ध केलंय की यात प्रथिनांचं प्रमाण सर्वाधिक असतं. इतकंच नाही तर ते किडनी स्टोन विरघळवण्यासाठी सुद्धा ओळखलं जातं. विचार करा, हिवाळ्यात शरीराला ऊब देणारं आणि महागड्या प्रोटीन सप्लिमेंट्सला एक खरा नैसर्गिक पर्याय म्हणजे कुळीथ. आपला तिसरा सुपरफूड आहे नाचणी, म्हणजेच फिंगर मिलेट. आणि नाचणी म्हटलं की एक गोष्ट लगेच डोळ्यासमोर येते, ती म्हणजे कॅल्शियम. हे कॅल्शियमचं एक जबरदस्त भंडार आहे. इथे बघा, गहू आणि तांदुळाच्या तुलनेत नाचणीमध्ये कॅल्शियम कितीतरी पटीने जास्त आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे पूर्वी लहान मुलांची हाडं मजबूत व्हावीत म्हणून त्यांना आवर्जून नाचणीचं सत्व दिलं जायचं. ही प्रथा आजच्या त्या आधुनिक पॅकेटमधल्या पदार्थांच्या जमान्यात कुठेतरी हरवून गेली आहे, नाही का? आता बोलूयात चौथ्या पदार्थाबद्दल, उकळीपेंडी. हा रात्रीच्या जेवणासाठी एक खरंच खूप स्मार्ट आणि हेल्दी पर्याय आहे. तर ही उकडपेंडी म्हणजे आहे तरी काय? तर ज्वारीच्या पिठापासून बनवलेला पचायला अगदी हलका पदार्थ आणि यात ताक आणि लसूण वापरतात. त्यामुळे हे एक उत्तम डिटॉक्स फूड बनतं. रात्री जड जेवण करून किंवा जंक फूड खाऊन जी ॲसिडिटी होते ना, ती टाळण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. आणि आता येऊया 5व्या आणि शेवटच्या पदार्थाकडे. काहीतरी गोड होऊ द्या. आपण बोलतोय गुळवणी आणि सांजोरीबद्दल. हे आहेत गुळापासून बनवलेले नैसर्गिक आणि तितकेच आरोग्यदायी गोड पदार्थ. आता बघा, गुळामध्ये लोह आणि ऊर्जा यांचा नैसर्गिक साठा असतो. त्यामुळे गुळवणी किंवा सांजोरीसारखे पदार्थ रक्ताची पातळी वाढवायला मदत करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ज्या पांढऱ्या साखरेमुळे मधुमेहासारखे आजार वाढतायत, त्याला हा एक हुशार पर्याय आहे. पण झालंय काय तर आजच्या केक आणि चॉकलेटच्या जमान्यात आपण या आरोग्यदायी गोडव्याला विसरून गेलो आहोत. तर मुद्दा फक्त खाण्यापिण्याचा नाहीये. ही गोष्ट आहे आपला आरोग्यदायी वारसा परत मिळवण्याची. हे फक्त अन्न नाही, तर हा आपल्या निरोगी आयुष्याचा एक वारसा आहे. आणि ही गोष्ट खरंच खूप विचार करायला लावणारी आहे. एकीकडे पाश्चिमात्य जग आपल्या या पारंपरिक पदार्थांचं महत्त्व ओळखून त्याचं पेटंट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे आपणच ते विसरण्याचा धोका पत्करतोय. ही परिस्थिती खरंच बदलायला हवी. पण हा वारसा परत मिळवणं अजिबात अवघड नाही. सुरुवात अगदी सोपी आहे. काय करायचं तर या 5 सुपरफूड्सपैकी कोणताही एक निवडा. या आठवड्यात तो घरी बनवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे जे ज्ञान आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचवा. तर मग आता प्रश्न हाच आहे की या विसरलेल्या आरोग्यदायी खजिन्यापैकी कोणता पदार्थ पुन्हा आपल्या ताटात परत येणार? आपल्या मुळांकडे परत जाण्यासाठी उचललेलं एक छोटंसं पाऊल खरंच खूप मोठं ठरू शकतं.